शिवसेनेची कामगार संघटना ही संपामध्ये सहभागी होणार असल्याचं ते म्हणाले। थकीत वेतनासह अन्य मागण्यांसाठी संपावर जाण्याची घोषणा कर्मचारी संघटनांनी केलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज महापौर बंगल्यावर कर्मचारी संघटनांची बैठक झाली। यावेळी बेस्टमध्ये असलेल्या अन्य समस्या टप्प्याटप्प्याने सोडवण्यात येतील असं आश्वासन महापौरांनी दिले। मात्र कर्मचारी संघटनांचं यावर समाधान झालेलं नाही, त्यामुळे आज मध्यरात्रीपासून सुरू होणाऱ्या बसच्या संपाबाबत ही संघटना ठाम आहेत। 10 तारखेपर्यंत पगार दिले जातील असं महापौरांनी म्हटलंय। बीएसटीच्या कर्मचाऱ्यांचा पगार महापालिका प्रशासन, बीएसटी प्रशासन यांच्या माध्यमातून 10 तारीख पर्यंत हा पगार सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात येईल आणि तो 1-2 महिन्यासाठी नव्हे, तो कायमस्वरूपी त्यांचं वेतन वेळेत देण्याबाबतचा आज निर्णय घेण्यात आला। बीएसटी प्रशासन, महापालिका प्रशासन आणि आम्ही आणि कृती जी बेस्ट कामगारांची जी कृती समिती आहे कामगार नेत्यांची, ते आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ। पण आजच्या घटकेला की कामगारांनी संपावर जाऊ नये, कारण संपाने सगळे काही प्रश्न सुटत नाहीत, तर तातडीने त्यांचा जो वेतनाचा प्रश्न होता तो मार्गी लावलाय। इतर जे प्रश्न आहेत ते टप्प्याटप्प्याने सोडवता येतील आणि बीएसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढलं पाहिजे, कारण मुंबईकर जनतेसाठी ही परिवहन सेवा अत्यंत महत्त्वाची आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत। कृष्णात, थकीत वेतनासह अन्य मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी संघटनांनी संपावर जाण्याचं ठरवलेलं आहे। कर्मचारी संघटनांच्या एकतर मागण्या काय आहेत आणि आयुक्तांवर विश्वास नाही असं म्हटलेलं आहे। काय या सगळ्याची पार्श्वभूमी आहे, काय नेमकी सध्याची याबाबत स्थिती आहे? बेस्टच्या प्रश्नासंदर्भात महापालिका आयुक्त आणि बेस्टच्या संयुक्त कामगार कृती समिती आहे यांच्या अनेकदा बैठका झालेल्या आहेत, त्यामध्ये तोडगा निघाला नाही, त्यामुळे बेस्टनं संपाचा हत्यार उपसलेला आहे। परंतु महापौरांनी या संदर्भात कुठेतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतु जी मुख्य मागणी जी आहे बेस्ट कामगारांची ती की बेस्ट कर्मचारी हा मुंबई महापालिकेचा कर्मचारी आहे आणि त्याच्या वेतनाची जबाबदारी जी आहे ती मुंबई महापालिकेची आहे, त्यामुळे कायदेशीर जबाबदारी मुंबई महापालिकेने स्वीकारावी आणि तसं लेखी जे आहे ते देण्यात यावं। परंतु लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय बेस्टचा संप जो आहे मागे घेतला जाणार नाही, त्यामुळे मध्यरात्रीपासून हा संप अटळ आहे। आपल्यासोबत शशांक राव आहेत, समितीचे समन्वयक। सर, काय नेमकी जी चर्चा झाली आहे बैठकीमध्ये, काय नेमका तोडगा तुम्ही नाकारलेला आहे? गेले तर बेस्ट संपाबाबत संघटना ठाम आहेत आणि मध्यरात्रीपासून संपावर युनियन आता जाणार आहे। लेखी आश्वासनांशिवाय हा संप मागे घेणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे बेस्ट बसेस कर्मचारी संघटनांकडून। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्याला माहिती देत आहेत, तसंच आपल्याबरोबर शशांक रावही आहेत। तर बेस्ट संपाबाबत जी महापौरांसोबतची बैठक झाली ती निष्फळ ठरलेली आहे। विश्वनाथ महाडेश्वर यांनी याबाबतची माहिती दिली आहे। टप्प्याटप्प्याने हे सगळे समस्या ज्या आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या त्या मात्र संप करू नये असं त्यांनी आवाहन केलेलं आहे। मात्र बेस्ट कर्मचारी आपल्या संपाबाबत ठाम आहेत, 10 तारखेपर्यंत पगार देतील असं महापौरांनी सांगितलंय, तरीही कर्मचारी आपल्या संपाबाबत ठाम आहेत। आणि म्हणून शेवटी स्वतःच्या न्याय हक्कासाठी आजच्या मध्यरात्रीपासून सर्वचा सर्व ट्रान्सपोर्ट सेक्शनचा बीएसटीचा आणि जनरल ॲडमिनिस्ट्रेशनचा कामगार साधारणतः 36,000 कामगार हा बेमुदत संपावर जात आहे। आपल्यासोबत बेस्टचे अध्यक्ष अनिल कोकिळ देखील आहेत। सर, काय तोडगा काढण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु जे तुम्ही सांगितलेलं आहे ते कर्मचाऱ्यांना मान्य नाही आहे? शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी काल महापौर निवासामध्ये बैठक घेतली। त्या बैठकीला आयुक्त स्वतः उपस्थित होते, महापौर उपस्थित होते आणि यावेळेला त्यांनी माननीय उद्धवजी ठाकरे साहेब या कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या प्रश्नावरती कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत। त्यांनी आयुक्तांना सांगितलं की कर्मचाऱ्यांना पगार वेळेवरती मिळणं अपेक्षित आहे आणि मिळालाच पाहिजे, या संदर्भामध्ये तशा सूचना त्यांना दिलेल्या आहेत। आणि आज सकाळी सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी पण या बाबतीत सहमती दर्शवलेली आयुक्तांच्या समोर, त्यामुळे वेतन कर्मचाऱ्यांना निश्चित वेळेवरती मिळेल याबाबत माननीय महापौर साहेब यांनी आयुक्तांना त्याबाबत तशा सूचना दिलेल्या आहेत। तर वेतनाची हमी जी आहे ते बेस्ट प्रशासन देत आहे, परंतु कामगार संघटना ज्या आहेत त्या लेखी आश्वासनावर ठाम आहेत। उद्या रक्षाबंधन आहे आणि बेस्टचा वर्धापन दिन 17वा आहे,
तर कुठंतरी लेखी आश्वासनांची मागणी जी आहे त्याच्यावर ठाम आहात आणि बेमुदत संप तुम्ही करणारच? उद्याचा संप अटळ आहे. लेखी मागणी एवढ्यासाठीच आहे कारण सातत्याने जे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत ते BSTच्या कामगारांच्या हितामध्ये कुठेही काही बोलताना दिसलेले नाही आणि सर्व कामगारांचं म्हणणं आहे की आता एकदाचा हा जो प्रश्न आहे तो सोडवला गेलेला पाहिजे आणि म्हणून कोणतंही आश्वासन जे यायचं असेल, जे काही हमी भरायची असेल ती लेखीच पाहिजे असं म्हणणं आहे. आणि BSTचा हा कष्टकरी कामगार हा मुंबईच्या जनतेला 12 महिने रात्रंदिवस सेवा देतो. मग पाऊस असेल, ऊन असेल, गरमी असेल तो सर्वतः सेवा देतो आणि जेव्हा प्रश्न स्वतःच्या कुटुंबाचा, स्वतःच्या अस्तित्वाचा आहे त्यावेळेला ज्यावेळेला तो आंदोलनामध्ये उतरतो, मला नक्कीच खात्री आहे की मुंबईकर जनता त्याच्याबरोबर उभी राहील. तर आज मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचारी 36,000 बेस्ट कर्मचारी जे आहेत ते संपावर जाणार आहेत. उद्या कुठलीही बस जी आहे ती मुंबईत धावणार नाही अनुपमा, त्यामुळं बेस्ट संप जो आहे तो अटळ आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.